मित्र जावेदभाई शेख यांनी नवीन संस्थेची ओपनिंग लवकरच करणार आहेत. त्यामध्ये पण अनेक अशा संस्थेमध्ये ते असं काही करणार आहेत की जेणेकरून जे नशेसाठी जे लोक आता फिरत आहेत दारू वगैरे, तसं ते व्यसनमुक्ती केंद्र लवकरच स्थापन करणार आहेत आपल्यासमोर. आणि त्यांच्यामध्ये जे आपले मित्र परिमित्र काबाड कष्ट करणारे आमचे शुभम भैया बी त्याच्यामध्ये सामील आहेत. यानंतर जावेदभाई बोलतो. खरीच गोष्ट आहे. शुभम भैयाचं बी भरपूर सहकार्य लाभलेलं आहे, दोन भैयाचं लाभलेलं आहे, अभिषेकचं लाभलेलं आहे. आमचे बरेच मित्र आहेत ज्यांनी की भरपूर सपोर्ट केला ह्याच्यामध्ये आणि आम्ही सगळे मिळूनच हे कार्य केलं आहे. खरं तर मला तर आम्ही असे 2-3 मित्र घेऊन गेलो होतो की व्यसनमुक्ती केंद्राला टाकायला, त्यांची नशे सोडण्यासाठी. तिथं आम्ही बघितलं की जे नशेमध्ये परेशान आहेत त्यांचे हाल काय आहेत. आणि 2 मित्र आमचे असे झाले तिथं की आता जाऊन असे मध्ये 3-3, 4-4 महिने राहून आले, महिन्याला 15,000 रुपये महिना भरला तरी पण त्यांचा नशा सुटला नाही. आणि तिथं 2-3 लोक असे बघितले आम्ही गरीब लोकांचे, त्यांनी त्यांची घरची ज्वारी बाजरी विकून त्यांच्या लेकराला तिथं आणून टाकलं की त्यांचं व्यसनमुक्ती नशा सुटा म्हणून. आता जे लोक ज्वारी आणि बाजरी विकून तिथं करतात आणि तरी त्यांना नशा सुटत नाही, तसं लोकांनी करावं काय आणि तसल्या लेकरांनी करावं काय जगून, की जे की मायबाप आपले दारू सोडण्यासाठी ह्यांना नेऊन टाकलेत आणि त्यांचे ते घरातली ज्वारी बाजरी विकालेत आणि ह्यांचे पैसे सारलेत. तसल्या लोकांसाठी करावं काय. तर आपण म्हणलं किंवा हे वाटचालला धरू, आपण काहीतरी चांगलं काम उपक्रम राबवू आणि लोकांची सहकार्य करू, मदत करू. ज्याच्याने 15,000 रुपये महिना भरणं होणार नाही त्याला कमी पैशात बी आपल्या पैसे आपण जागा देऊ आणि आपल्यासोबत घेऊन चलू. सांगा काय म्हणता. यानंतर आता सर्व आम्ही परिमित्र मिळून जावेदभाई व शुभम भाईचा सत्कार करण्यात येत आहे. सांगा आम्ही येतो, फोटो करा आणि व्हिडिओ करा, त्याच्यात पाहिजे होता व्हिडिओ.